नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा सुरुवात. खुर्चीत बसल्या बसल्या सुलभाची नजर दारातून दिसणाऱ्या पायवाटेवर गेली. उन्हाच्या झळातून पुसटशी दिसलेली आकृती कांचनचीच आहे असं वाटत होतं, पण नक्की लक्षात येईना. तिने पदरानं काच पुसत चष्मा डोळ्यावर चढवला. कांचनच होती ती. सुलभाला आश्चर्य वाटलं. दुपारीच कशी परत आली कांचन? सुलभा पटकन उठली, दाराशी येऊन उभी राहिली. लवकर आलीस? काय झालंय ग? चेहरा असा का दिसतोय? कांचन काही उत्तर न देता तिच्या अंगावरनं आत गेली. दार लावून घेत सुलभा मागे वळली. कांचनच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे बघत अविनाशनी सुलभाला गप्प राहायची खूण केली. खायला कर तिला काहीतरी, उन्हाचा त्रास झाला असेल. सुलभानं मुकाट्यानं रवा भाजायला घेतला. भाजता भाजता कांचनच्या हालचालींचा मागोवा नकळतपणे ती घेत होती. हातपाय धुवून कांचन स्वयंपाकघरात आली, पण तिथे न थांबता बाहेरच्या खोलीत जाऊन बसली. सुलभानं पुढे केलेली उपम्याची वाटी तिने मुकाट्यानं घेतली. उपम्याचा घास घेता घेता कांचनला हुंदका फुटला. दोघांनाही काय करावं ते सुचेना. हाताच्या ओंजळीत चेहरा लपवून कांचन कितीतरी वेळ बसून राहिली. अविनाश आणि सुलभा तिच्या बोलतं होण्याची वाट पाहत राहिले. बिनपगारी रजा घ्यायला लावलीये मला, म्हणजे सक्तीच केली आहे. का? अविनाशनं बसलेला धक्का सुलभाला जाणवला. भ भ्रष्टाचार. बोलताना कांचन अडखळली. भ्रष्टाचार? सुलभा स्वतःलाच प्रश्न विचारल्यासारखी पुटपुटली. कांचन काहीच बोलत नाही हे पाहून चढ्या आवाजात सुलभानं विचारलं, नक्की काय केलंयस तू कांचन? सही. सही? कांचनची एकाक्षरी उत्तरं सुलभाला असह्य व्हायला लागली. स्वाक्षरी ग, ते समजलं ग बाई. कशावर केली सही? नक्की काय झालंय ते सांग. तू खरंच काही वेडावाकडं वागली आहेस का? आळ आला असेल तुझ्यावर, हो ना? अविनाशनी घोगऱ्या आवाजात विचारलं. मानण्यावर आहे. कांचन खाली मान घालून पुटपुटली. असं मानण्यावर काही नसतं. एकतर तू त्यात सहभागी आहेस, नाही तर नाही. अविनाश रुक्ष स्वरात म्हणाले. मला ठाऊक नाही. माझी सही आहे हे खरं आहे, पण मला नाही आठवत कधी केली ते. जाणून बुजून केलीस का? असेल नाही तर नसेल. आठवत नाही म्हटलंय ना. तिरसटल्यासारखी कांचन म्हणाली. अगं आठव, डोक्याला ताण दे. नोकरीतला भ्रष्टाचार हा काय पोरखेळ वाटला का तुला? सुलभा म्हणाली. कांचन, तू वाहवली नाहीस ना. तुमची पिढी वेगळ्या विचारांची आहे. सगळं झटपट हवं असतं तुम्हाला. कसं मिळवलं हे महत्वाचं नसतं, पण ते मिळणं ही तुमची गरज होऊन जाते. हे सगळे बदल बघतोय ना आम्ही आजूबाजूला. पण आमची मान खाली जाईल असं वर्तन माझ्या मुलीकडनं होईल याचा मात्र स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला कधी. मी काही जगावेगळं केलेलं नाही बाबा. जो तो प्रत्येक पावलावर भ्रष्ट आचरण करतोय, मग किती दिवस सचोटी प्रामाणिकपणा आळवत बसायचा? हसतात मला माझी तत्व ऐकून सगळेजण. आणि आपण लाग ठरवू नियमानुसार वागायचं. आपल्यापुरतं ठीक आहे, पण एखाद्या कामात असंख्य लोक गुंतले असतील ना, तर नको जीव करून टाकतात ते लोक. मग योग्य खबरदारी घेऊन जितके हात स्वच्छ ठेवता येतील तेवढे ठेवायचे, एवढंच उरतं. स्वतःच्या मनाची करून घेतलेली समजूत आहे ही कांचन. पळवाट. एकदा नियमानं वागायचं ठरवलं तर सगळ्या अडचणीतून जायची तयारी ठेवायला हवी. अविनाशनं अजूनही कांचनच्या वागण्याचा उलगडा होत नव्हता.
तुम्ही सांगताय हे बाबा? खरं तर तुमच्याच पावलावर पाऊल टाकलंय मी. कांचनचे शब्द कानावर पडले, पण त्यातला अर्थ कळायला वेळ लागला अविनाशना. कळला तेव्हा ती काय म्हणतीये तेच त्यांच्या लक्षात येईना. अगं तू काय बोलतीयेस याचं तरी भान आहे का? अविनाशच्या कपाळावर आठ्या पडल्या. चांगली भानावर आहे मी बाबा. तुम्ही विसरला असाल, पण कॉलेजमध्ये असताना तुमच्या भ्रष्ट आचरणानं मलाही मान खाली घालायला लागली आहे. कांचन? सुलभा इतक्या जोरात ओरडली की दोघांनी दचकून तिच्याकडे बघितलं. कांचन गप्प झाली. अविनाश एकटक नजरेनं कांचनकडे पाहत राहिले. कांचनही डोळे वाटारून बघत होती. अविनाशने लेकीनं केलेला शाब्दिक वार झेलला त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा ढळला नाही. असं असेल तर चुकली आहेस तू. बापाच्या पावलावर पाऊल टाकताना आधी तू नीट जाणून तरी घ्यायला हवं होतंस. आंधळेपणानं कुठलीही गोष्ट करू नये बाळा. थकल्यासारखे ते खोलीत जाऊन पलंगावर आडवे झाले. कांचननं त्यांच्या भरून आलेल्या जखमेवरची नुसती खपलीच काढली नव्हती, तर त्यातून भळभळ वाहणाऱ्या रक्तात स्वतःचे हात बुडवलेत असं वाटत राहिलं त्यांना. 25 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आत्ताच घडल्यासारखा त्यांचं शरीर घामानं थपथपलं, हातापायांना कंप सुटला. सकाळचे 9 वाजले असतील साधारण. अविनाशने कागदपत्रांवर सह्या केल्या आणि नाश्त्यासाठी ते आवारातच असलेल्या घराच्या दिशेनं वळले. रोजचंच होतंय. सकाळी फार लवकर संस्थेत जावं लागे. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले लोक भल्या पहाटे दूध आणत. मग त्यावर प्रक्रिया होऊन ते मुंबईला रवाना होई. रोज जवळजवळ 20,000 लिटर दूध. कधी थोडं जास्त, पण कमी नाही. क्वचित एखाद्या दूधवाल्याची काही ना काही कारणावरनं वादावादी होई, तेव्हा अविनाश मध्यस्थीसाठी तिथे असले की झालं. बाकी रोजचा कारभार सुरळीत चालू असे. सकाळी 9च्या दरम्यान व्यवस्थापक म्हणून अविनाशने सही केली की दिवसातलं महत्त्वाचं काम झालेलं असे. आजही ते आटोपून अविनाश खोलीच्या बाहेर पडले. घराच्या दिशेनं वळणार तितक्यात शिपाई साहेबांनी बोलवल्याची वर्दी घेऊन आला. अविनाशना आश्चर्य वाटलं, पण काही न बोलता ते इंगळे साहेबांच्या खोलीत शिरले. नेहमी हसतमुख असणाऱ्या इंगळेंच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य त्यांना पटकन जाणवलं. साहेब बोलवलं? हा बसा. ते खुर्चीवर बसण्याआधीच साहेब म्हणाले, काल गोरेगावला पाठवलेलं सगळं दूध खराब झालंय. काय? अविनाशना पुढे काय बोलावं तेच लक्षात येईना. आत्ताच मुंबईवरनं फोन आलता. पहाटेपासून ट्रंक कॉल लावत होते, लागत नव्हता म्हणले. इथून पाठवताना आपल्या नेहमीच्या चाचण्या झाल्या होत्या. ते खरे. आपल्याकडनं स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय दूध स्वीकारणं नाकारले. आत्ता टँकर रवाना झाले. आता सगळे परत बोलवून घेऊ. त्याआधी मी काय प्रयत्न करून बघतोय, पण बहुतेक परत आणावंच लागन. जवळजवळ 4 लाखाचं नुकसान होतंय. तुमच्या कामात तुम्ही हायगई केली नाही याबाबत शंका नाही, पण नियमाप्रमाणे चौकशी करायला तर लागणार ना. या काळात तुम्ही रजेवर गेलेलं बरं असं मला वाटतंय. अविनाश इंगळेसाहेब काय सांगतायत ते समजून घ्यायचा प्रयत्न करत होते, पण स्पष्टीकरणाची संधीही न देता रजेवर जायला लागणार हे लक्षात आल्यावर घाईघाईत अविनाश म्हणाले, साहेब हे झालंय ते बरोबर नाही आहे हे मान्य आहे, पण आत्ताच फोन आला आणि तुम्ही लगेच मला रजेवर जायला सांगताय. दूध का खराब झालं असेल याची चौकशी तरी करू द्या. मला कामावर असलेल्या लोकांशी बोलू द्या. नाही सगळं खरं आहे, पण वरून तुम्हाला लगेच रजेवर जायला सांगा असा हुकूम आहे. तुमच्या अखत्यारीत ठरवा ना साहेब. हा अन्याय आहे माझ्यावर. माझी काहीही चूक नसताना. ते बराच वेळ आपलं म्हणणं मांडत राहिले.
इंगळे साहेब निर्विकार आहेत हे जाणवलं तसं अविनाश बोलायचे थांबले. इंगळे साहेबांनी कागद पुढे सरकवले. हिथं तुमची सही पाहिजे. काही न बोलता अविनाशने ते कागद पुढे ओढले. सगळं फार अनपेक्षित होतं. समोरची अक्षरं विचारांच्या नादात पुसट झाली, पण तरीही ते वाचत राहिले. स्वतःचं नाव खरडत त्यांनी कागद साहेबांपुढे सरकवला आणि त्याच पावली तिथून ते बाहेर पडले. घरी पोहोचेपर्यंत, काल दूध रवाना होईपर्यंत काय काय केलं होतं ते आठवत राहिले. काल काय आणि आज काय सरावाचं झालं होतं सारं, अंगवळणीच पडलं होतं. त्यांनी आपल्याबरोबर कोण कोण होतं ते आठवायचा प्रयत्न केला. मोरे, जाधव आणि भंडारी, नेहमीची माणसं. मग गणित कुठे चुकलं? आणि या तिघांचं काय झालं? संस्थेतच असतील का घरी? अविनाशच्या मनात विचार चमकून गेला खरा, पण घरी गेल्याशिवाय कोणाला फोन करता येणार नव्हता. घरी पाठवलं असेल तिघांनाही तर फोन फक्त जाधवकडे. सर्व शक्यता मनातल्या मनात ताडता ताडता संस्था ते घर यामध्ये जेमतेम 5 मिनिटांचं असलेलं अंतर त्यांना कधी संपेल असं होऊन गेलं. घराच्या आवारात पाऊल टाकलं आणि दाराबाहेरचे चपलांनी त्यांना बुचकळ्यात पाडलं. सुलभा त्यांची वाट पाहत होती. जे झालं ते सुलभाला सांगायला हवं होतं, पण आता इतक्यात ते शक्य दिसत नव्हतं. अहो अहो कधीचे येऊन बसलेत हे. जागे व्हाच्या वार्ताहराला बघून कपाळावरची आठी दडवत नाईलाजानं हसल्यासारखं करत त्याने नमस्कारासाठी हात जोडले. तुमची प्रतिक्रिया हवी होती, कासार म्हणाला. कशाबद्दल? मुंबईच्या वर्तमानपत्रात दुधाबद्दलची जी बातमी आली ना त्याच्याबद्दल. अविनाशना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या पटापट सगळं घडतंय आणि आपल्याला काडीचीही कल्पना नाही. मी काय देणार प्रतिक्रिया? तुमच्या संमतीमुळं दूध रवाना झालं ना. रोजच होतं. आपण रोज नासत नाही ना ते. हां, हे बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ती झाली बातमी. आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायला आलोय. कासार बरोबर आलेला तरुण म्हणाला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत अविनाशने कासारला उत्तर दिलं. कासार, खरं सांगू का, मलाही अजून नक्की काय झालंय आणि ते का झालं हे कळलेलं नाहीये. तुम्ही उद्या परवा आलात तर निश्चित सांगेन मी तुम्हाला. मला सुद्धा आत्ता म्हणजे अगदी 15 मिनिटापूर्वी समजलंय. तुम्हाला सक्तीची रजा घ्यायला सांगितलंय ना? इतक्या झटपट संस्थेतल्या बातम्या बाहेर पोचतात? अविनाशचा चेहरा संतापानं लाल झाला. कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही ना साहेब. ठीक आहे, आता या क्षणी मलाही काही महत्वाचं नाहीये, तुम्ही निघा. कासार हसला. साहेब, तुम्हाला संधी देतोय आम्ही. प्रकरण चिघळलं ना तर तुमच्या शब्दाला काय किंमत राहणार नाही. नाईकनी स्वतःची ओळख करून देत सबुरीचा सल्ला दिला. हे बघा, त्याची चिंता मी करीन, तुम्ही निघा. अविनाशने रोखठोकपणे सांगितल्यावर नाईलाजानं दोघं उठले. बोलावसं वाटलं तर फोन करा, नाही तर उद्या येतोच मी परत. कासार आणि नाईक गेले त्या दिशेनं सुलभा आणि अविनाश पाहत राहिले. दोघांच्या पाठमोऱ्या आकृत्या दिसेनाशा झाल्या तर सुलभानं अविनाशकडे पाहिलं. हे बघ, आत्ता नको. खरंच काही बोलायची इच्छा नाही आहे माझी. तुला जे कळलं असेल ना तितकंच मलाही कळलंय. थोडा विचार करू देत सुलभा मला. फक्त एकच सांगतो की मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. सुलभाच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत ते म्हणाले. नंतरच्या घटना इतक्या वेगानं घडल्या की सुलभाशी लगेच बोलायची संधीच अविनाशनं मिळाली नाही. सुलभाई जे सुचेल ते त्या परिस्थितीत करत होती. कपाटातल्या खाणातले पैसे सुलभानं काढले. पुन्हा पुन्हा ती नोटा मोजत राहिली.
बाजूलाच पलंगावर पडलेल्या कागदावर रकमेचा आकडा तिने लिहिला. एका पाकिटात सारे पैसे तिने घातले आणि पातळाच्या नेऱ्या नीट करत चपला चढवल्या. तिच्याबरोबर कांचनही बाहेर पडली. कांचनला तिच्याशी बोलायचं होतं, पण सुलभाच्या चालण्याचा वेग विचाराच्या नादात भलता वाढला होता. तिच्या चालीशी जुळवून घेत कांचननं विचारलं, बाबांनी खरंच केलंय का ग तसं? कांचनच्या प्रश्नावर सुलभानं दचकून तिच्याकडे बघितलं, पण उत्तर न देता ती चालत राहिली. सांग ना, कांचननी पुन्हा विचारलं. तुझे बाबा असं काहीही करणार नाहीत. विचारलंस तू बाबांना? नाही, पण मला खात्री आहे. मग हे पैसे आपण घरातनं का हलवतोय? हे बघ, तुझे बाबा आता काही सांगण्याच्या स्थितीत नाही आहेत. ते म्हणाले इतके पैसे अशा वेळेला घरी असणं योग्य नाही. हां, म्हणजे नक्की काहीतरी गोंधळ आहे. सुलभा काहीच बोलली नाही. कांचनच्या मनातली खदखद बाहेर आली. कॉलेजमध्ये मुलं विचारतात आई. काय विचारतात? सुलभाच्या तीक्ष्ण स्वरानं कांचन दचकली. म्हणजे अगं तसं कोणी स्पष्ट विचारत नाही, पण माझ्याकडे कोणी बघितलं ना की तसं वाटतं मला. आपापसात बोलत असतील तर वाटतं बाबांबद्दल कुजबुजतायत. मित्रमैत्रिणींपैकी कोणी विचारलं तर उत्तर काय देऊ? तो नाईक तुझ्याच कॉलेजमधला ना तो? कासारबरोबर आला होता आपल्याकडे. त्याला विचार ना कुठल्या आधारावर छापली बातमी ते. मुंबईतल्या वर्तमानपत्रात दूध नासलं अशी बातमी आली, एवढ्या आधारावर यांचं आरोपपत्र तयार. बाबांनी सांगितलं होतं ना परत या मग बोलू. आले का? काय वाटेल ते छापतात. खरं खोटं तपासायची तसदी सुद्धा घेत नाहीत. सनसनाटी काहीतरी छापल्याचा आनंद उपभोगायचा. 4 लोक बोलले, त्यांनी काही विचारलं की काहीतरी भन्नाट केल्यासारखं वाटतं या पत्रकारांना. पण त्या बातमीमुळे एखाद्या घरात काय काय घडत असेल याची कल्पना तरी आहे का या वार्ताहरांना? सुलभा बोलायची थांबेच ना. कांचनच्या मनातले कितीतरी प्रश्न सुलभाच्या बोलण्यात हरवून गेले. खरं तर सोनार वहिनींकडे चालत पोचायचं तर अर्धा तास ठरलेला. ती आईबरोबर निघाली होती ते मनात काहीतरी ठरवूनच. गेल्या 8 दिवसात घरातलं वातावरण बदलून गेलं होतं. बाबा प्रचंड अस्वस्थ होते. सारखी चिडचिड चालू होती त्यांची. आई त्यांना काय घडलं हे स्पष्ट विचारत नव्हती आणि तिने आडून आडून विषय काढला की बाबा खेकसत होते. कांचनला बाबांशी बोलण्याची आईची परवानगी हवी होती. दोघे मिळून बाबांची बाजू ऐकू, खरं काय घडलंय ते जाणून घेऊ असं तिला आईला सांगायचं होतं, पण ते बोलायची संधीच आई तिला देत नव्हती. आईच्या मनातला त्रागा ती व्यक्त करतीये हे कांचनला समजत होतं, पण आता तिचं लक्ष आईच्या बोलण्यावरनं उडालं. त्या दिवसाकडे खेचलं गेलं. त्या दिवशी ती कॉलेजमधनं परत आली तेव्हा घरातून बाहेर पडलेला कॉलेजमधला नाईक तिने पाहिला होता. तिने त्याच्याशी हसून बोलण्याचा प्रयत्न केला, पण नाईक आणि बरोबरचा माणूस आपापसात काहीतरी बोलत होते. नाईकनी हसून तिला नंतर बोलू अशी खूण केली. घरात गेल्यावरती काही विचारणार तर बाबा फोनवर बोलत होते. नेहमी ती आली की हसत खेळत गप्पा मारत चहा खाणं होई. कॉलेजमध्ये घडलेलं ती काही ना काही सांगत राही. आई बाबा दोघंही उत्साहात ऐकत. पण आजचं वातावरण वेगळं होतं. त्यांचं लक्षही गेलं नाही तिच्याकडे. ती आईशी थोडंफार इकडचं तिकडचं बोलली, अभ्यासाबद्दल सांगत राहिली. आईचं सगळं लक्ष बाबांच्या बोलण्याकडे होतं. तिचं नुसतंच होला हो चाललंय हे लक्षात आलं कांचनच्या. काय झालं असेल? दोघांचंही लक्ष नाही. बाबांचं फोनवरचं बोलणं आटपतोय तोच मोरे जाधव भंडारी आले. कांचनला आश्चर्यच वाटलं. बाबा आत आईला चहा करायला सांगायला आले तेव्हा तिने ते व्यक्तही केलं, पण बाबांच्या कपाळावरच्या आठ्या पाहून ती गप्प बसली. काहीतरी बिनसलं होतं, पण नक्की काय?
मोरे, जाधव, भंडारी तिघही एकदम का आले असतील? मोरे, जाधव आणि भंडारी आल्यावर अविनाशनं शांत राहणं कठीण गेलं, पण त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला ते उत्तर देत नव्हते. तिघही काही केले आपलं मौन सोडत नव्हते. अरे काहीतरी बोला, इतकी वर्ष ओळखतोय मी तुम्हाला, कधी असं किटाळ आलं नाही आपल्यावर. तुमचं काम चोखच असणार याची खात्री होती. जाधवनी मान खाली घातली. मोरेनं भंडारीकडे पाहिलं हे ताबडतोब अविनाशनं जाणवलं. भंडारी मात्र नजर रोखून पाहत होता. साहेब साहेब जे झालं ते झालं, मिटवून टाका ना तुम्ही, तुमच्या हातात येते. पुन्हा असं होणार नाही याची ग्वाही घ्या, लिहून देतो पाहिजे तर. भंडारीचा स्वर अविनाशनं खटकत होता. म्हणजे? अविनाशनी अंदाज घ्यायचा प्रयत्न करत विचारलं. जास्त बोलायला लावू नका साहेब. आणि तुम्हाला काही ठाऊक नव्हतं का? उगा वेळ पांघरू नका हो. भंडारीच्या आवाजातली मगरुरी अविनाशनं सहन होत नव्हती. भंडारी, तुम्ही आधी आवाज खाली करा. तुम्ही काय म्हणतोय त्यातलं अक्षरही मला कळलेलं नाही. मी वेड पांघरलं? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? चुकलो साहेब, चुकलो. दात दाखवून भंडारी हसला. पण आत्ता देखील तेच करताय साहेब तुम्ही. भंडारी खिजवल्यासारखा हसत होता आणि ते अविनाशनं सहन होत नव्हतं. हे बघा भंडारी, हे अति होतंय. साहेब, भंडारीचं ऐका. ते जागे वाचे वार्ताहर भेटून गेले ना तुम्हाला. उद्या कदाचित बातमी येईन. फार काय लिहिणार नाही ते, आम्ही बोललोय त्यांच्याशी. तुमच्यावर थोडा राग दिसला त्या कासारचा. पण रात्री बसू. कृष्णा बिअर बार ठाव आहे ना तुम्हाला, तिथं भेटायला तयार येतो. मोरेनं समजुतीचं धोरण स्वीकारल्यासारखं म्हटलं. पुरे, मी कुणालाही भेटणार नाही. तुम्ही काय केलंय ते सांगा. माझी बाजू स्पष्ट आहे, त्यामुळे मी कुणाला भीक घालणार नाही. ना असं नका करू साहेब, आम्ही गोत्यात येऊ ना मग. का? अहो, हे असं काय झालं का चौकशीचं चक्र मागं लागतं ना, आणि त्यांना कोणाला तरी गोवायचंच असतं. आता तुमचे हात स्वच्छ आहेत म्हणल्या उरलो आम्ही ना, मग हात धुवून आमच्याच पाठीशी लागणार ना ते. तुमचे हातही स्वच्छ आहेत ना, मग भीती कसली? साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही ऐका आमचं, नका हे प्रकरण वाढवू. मग दूध नासण्याचं खरं कारण काय आहे ते मला कळू दे, तरच करीन मी पुढचा विचार. संस्थेचं 4 लाखांचं नुकसान झालंय, भरून द्यायची तयारी आहे? तसं झालं तर पुढचा प्रश्नच उद्भवणार नाही. काय चेष्टा करताय काय साहेब आमची? अहो, स्वतःला विकलं तरी इतके पैसे नाही जमा करता येणार. अरे मग जे होईल त्याला तोंड द्या ना, सत्य बाहेर येईलच. आता गरळफेक झाली तरी खरं काय ते बाहेर आलं की लोकांची तोंड बंद होतील. असं काय नाही होत साहेब. लोकांची करमणूक होईन फक्त आपल्यावरची चिखलफेक बघून. सत्य बाहेर येईपर्यंत ज्या बातम्या येतील ना, त्या लोकांना खऱ्या वाटायला लागतील. आणि एकदा का लोकांच्या मनात ते ठसलं का मग सत्याला काय किंमतच उरणार नाही. तुम्हीच काहीतरी चक्र फिरवली आणि खोट्याचं खरं केलं असं वाटेल लोकांना. लोकांना काय वाटेल याचा विचार करून काही करण्यापेक्षा माझी सत्सद विवेकबुद्धी जे सांगते ना ते करणं माझ्या मनाला पटतंय. तुमचं बोलून झालं असेल तर निघा आता. तुम्हा तिघांपैकी कोणाचा किंवा तिघांचाही यात काही सहभाग असेल तर आत्ताच सांगा. मला तोंडघशी पाडू नका, कृपा करा. अविनाशनी कठोर स्वरात सांगितलं आणि ते न बोलता बसून राहिले. मोरे, जाधव आणि भंडारीही चुळबुळ करत बराच वेळ बसून राहिले. अविनाश आता काही बोलणार नाहीत हे लक्षात आल्यावर तिघेही उठून उभे राहिले. अविनाश समोर हात जोडून उभं राहून तिघांनी त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर त्या तिघांची भेट पुन्हा कधीच झाली नाही. अविनाशनी आपलं नाव असलेलं वर्तमानपत्र वाचणंच सोडून दिलं.
चौकशीचं सत्र सुरू झालं, पण जो गुन्हा केलाच नाही तो मान्य करायला अविनाश तयार नव्हते. वकिलासमोर ते ठाम होते. मोरे, भंडारी, जाधव पुराव्याअभावी सुटले होते. सही अविनाशची होती, ते मात्र अडकले ते अडकले. आधी सक्तीची रजा, नंतर पदावनती. दिवसभर खालमानेनं काम करून जीव कोंडून जायचा. संस्थेतल्या सर्वांनाच ते निरपराध आहेत हे ठाऊक होतं, पण मिळणारी सहानुभूती नकोशी व्हायला लागली होती. नोकरी सोडता येत नव्हती. संसार, कांचनचं कॉलेज आणि आता वकील, सगळे खर्च आव आसून उभे होते. त्याही परिस्थितीत अविनाश स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करायला आपल्या परीनं लढा देत होते. सुलभाशी बोलावं असं वाटूनही तिच्यासमोर त्यांनी केली ती चिडचिडच. कधी तिने काही विचारल्यावर, कधी स्वतःहून सांगायचं ठरवून जमत नाही म्हणून. पण शांतपणे बसून नवरा बायकोत संभाषण झालंच नव्हतं या विषयावर. सुरुवातीला काय पावलं उचलायची ते ठरवण्यात शक्ती खर्च होत होती म्हणून, आणि नंतर हे असंच चालू राहणार या विचारानं नको तो विषय असं वाटायचं त्यांना. सुलभा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे एवढा विश्वास त्यांना होता, पण तिला विश्वासात घेऊन तिच्याशी बोलण्या इतकी मानसिक शक्ती त्यांच्यात उरलेली नव्हती. कांचनला काही सांगायला हवं, आपली बाजू, परिस्थिती स्पष्ट करायला हवी, हा विचार त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. दोघींना वेगवेगळ्या अर्थी गृहीत धरलं त्यांनी. पण ते जसे त्या छोट्याशा गावात चर्चेचा विषय बनले, तेच सुलभा आणि कांचनच्या बाबतीतही झालं असणार. आज इतक्या वर्षांनी अविनाशला जाणवलं की ह्या विषयावर मोकळेपणानं कधी घरात बोलणंच झालं नाही. बोलायला हवं होतं, पण अपराधी नसतानाही आलेल्या किटाळानं शर्मेची झाक नाही म्हटलं तरी मनाला वेढून होती. प्रत्येकाच्या नजरेत आपण गुन्हेगार आहोत हेच दिसून येतंय असं वाटत आलं कायम. जसा जगाला टाळण्याचा प्रयत्न केला, तसाच घरच्यांना, नातेवाईकांना. खरंच सुलभा आणि कांचनच्या दृष्टीनं तो काळ इतका वाईट गेला असेल की त्या भूतकाळानं कांचनची कधी पाठ सोडलीच नाही. असं असेल तर त्या घटनेनं घरातल्या सर्वांनी जो त्रास भोगला ते पाहूनही आपण असं करू नये असं तिला क्षणभर सुद्धा वाटलं नाही. अविनाश विचारात पडले. कांचनला आजही तो दिवस जसाच्या तसा लक्षात होता. घराच्या बाहेरच भेटलेले कासार आणि नाईक, त्यानंतर बाबांचं बराच वेळ फोनवर बोलणं, आणि काही वेळानं बाबांच्या हाताखाली काम करणारे मोरे, जाधव, भंडारेंचंही येणं. ते तिघं जाईपर्यंत आईचं सारखं आत बाहेर चालू होतं. इतकी बेचैन होती ती की कांचननी तिला विचारलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केलं तिने. कांचनने नाच सोडून दिला. बाबांचं आटोपलं की बोलू हा साधा विचार होता त्यामागे, पण रात्री उशिरापर्यंत बाबा सतत फोनवर होते. नंतर ते सगळी कागदपत्र काढून बसले. झोपायला जायच्या आधी ती डोकावली तेव्हा आई बाबा दोघंही सुन्न बसलेले. म्हणजे आई बाबांशेजारी बसून होती, बाबांचं डोकं कागदपत्रात. काय वाचत होते कोण जाणे. तिने काहीतरी बोलायला तोंड उघडलं, पण आईने नजरेनंच खुणावलं. कांचन खोलीत जाऊन पडून राहिली. झोप अशी लागलीच नाही. काय झालं असेल या विचारातच रात्र गेली. सगळ्यांनी एकाच खोलीत आपापल्या गाद्यांवर पाठ टेकली होती, पण तिघही आपापल्या विचारात एकमेकांपासून खूप दूर होते. त्यानंतर खरं तर नक्की काय झालं हे कधीच कळलं नव्हतं. आधी सक्तीची रजा, नंतर संस्थेनं स्वखुशीनं राजीनामा देण्याची केलेली विनंती, आणि ती नाकारल्यावर पदावनती होऊन कारकून पद, आणि त्याचवेळी बाबांनी कोर्टात लढाईचा घेतलेला निर्णय. या कशातही कांचनचा सहभाग नव्हता. तिला जाणवत होता तो बाबांचा हरवत चाललेला शांतपणा, कोर्टातल्या खेपा,
थकल्या चेहऱ्याने येणारे बाबा आणि घरात सतत चालू असणारी त्यांची चिडचिड. त्यामुळे वैतागलेली, सतत विचारात गढलेली आई. सुरुवातीला बाबा पटकन शांतही होत. नंतर नंतर राग धुमसत असल्यासारखं वागणं वाढत गेलं. जगाचा राग ते आईवर काढायला लागले होते. बाबांच्या शांत स्वभावाचा या प्रकरणानं बळी घेतला. त्याही परिस्थितीत आईची अवस्था बघून कांचन अस्वस्थ व्हायची. तिला बाबांना ताड ताड बोलावंसं वाटायचं. त्यांना जसा त्रास होत होता तसा त्या दोघींना होत नव्हता का? आई बाहेर तशी फार कोणात मिसळायची नाही. आता तर तिचं घराबाहेर पडणंच बंद झालं होतं. नातेवाईकांचं आगत स्वागत ती नेहमी हसतमुखानं करायची. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असायचा. पण आता नातेवाईक फिरकत नव्हते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून बाबांची मुलगी असल्याची कांचनला लाज वाटायला लागली होती. घरात ती बाबांशी जेवढ्याच तेवढं बोलायची, पण तेही बाबांच्या लक्षात येत नव्हतं. कॉलेजमध्ये बाबांचा विषय सुरुवातीला चघळला गेला तेव्हा शरमेनं मान खाली गेली होती. कोणाच्या नजरेला नजर द्यायलाही नको वाटायचं. प्रत्येक जण आपल्याला बाबांबद्दलच काहीतरी विचारणार असं वाटायचं. विचारलं तर सांगायचं काय? तिला नक्की काय घडलं ते कुठे ठाऊक होतं. तिला पडलेल्या प्रश्नांना तीच उत्तर शोधत होती आणि असलं ठाऊक तरी आपण का द्यायचं स्पष्टीकरण सर्वांना, हे ती स्वतःला विचारत राहिली. हळूहळू बेरड होत गेली. थोड्याच दिवसात सगळे हे प्रकरण विसरूनही गेले. क्वचित कुणीतरी विचारायचं, पण तितकंच. मग बाबा का आपलं आयुष्य पणाला लावतायत? त्यांनी नक्की काहीही घोटाळा केलेला नाही. त्यांचे हात स्वच्छ असणार याची तिला खात्री होती. पण आता ते हट्टाला पेटल्यासारखे वागत होते. जगाला आपण निर्दोष आहोत हे दाखवून द्यायचं असणार त्यांना. पण जग जग म्हणजे आहे तरी काय? आपल्या परिघातली माणसंच ना. दुसरं ओळखतंय कोण? त्यासाठी कोर्टाच्या खेपा घालून मानसिक आर्थिक ताणाखाली स्वतःचं, बायकोचं, मुलीचं आयुष्य दडपून टाकण्यात खरंच काही अर्थ आहे का? ज्यांच्यासाठी हे करायचं ती माणसं 4 दिवस करमणुकीचा विषय म्हणून चघळणार, नव्या विषयाकडे वळणार. मग काय गरज आहे जगाला ओरडून सांगायची, आपलं निरपराधित्व सिद्ध करायची? त्यापेक्षा मोरे जाधव भंडारीसारखं हात वर करून मोकळं व्हायचं, नाहीतर न केलेला गुन्हा कबूल करून टाकायचा. तिने धाडस करून तसं बोलूनही दाखवलं होतं. अविनाश चिडले. हे बघ, नको तिथे डोकं चालवू नको. मी काय करतोय ते समजतंय मला. पण आईवर किती चिडता? आई म्हणाली का तसं? माझ्या समोर तर चिडता तिच्यावर तुम्ही. मग तू का तिची वकिली करतेयस? ती सांगेल ना. तिने आईकडे पाहिलं. आई नुसती हसली. कांचन, त्यांना करू देत ना, त्यांच्या मनात येते. तुमच्या दोघांचं ना मला काही समजतच नाही. ठीक आहे, करा तुम्ही काय करायचंय ते. पण बाबा, खरंच याचा काही उपयोग आहे का? मान्य करून टाका. तुमची संस्थाच ते प्रकरण बंद करेल. कांचन, हे फार होतंय. एकदा सांगितलं तर कळत नाही तुला? अविनाश ओरडले. कांचन चिडून तिथून निघून गेली. पण तो क्षण निर्णायक होता तिच्या दृष्टीनं. बाबांसारखी जगाला भीक घालायची नाही हे त्याच वेळेला तिने मनाशी पक्क केलं. आणि आज बाबा म्हणाले तिने त्यांची बाजू समजून घ्यायला हवी होती. तिला काही माहीतच नाही. चिडून उठून गेले ते. आता इतक्या वर्षांनी तरी बोलतील का? निदान माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी, स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी. मनातले प्रश्न घेऊन ती हळूच उठली. बाबांच्या कडेला पलंगावर जाऊन बसली. बाबा, बाबा सांगा ना तुमची बाजू. कपाळावरचे हात बाजूला करून अविनाशने तिच्याकडे बघितलं. पुन्हा कपाळावर हात ठेवून ते तसेच झोपून राहिले. बाबा,
कांचननी त्यांचा कपाळावरचा हात बाजूला केला. आता मात्र ते उठून बसले. सांगतो सांगतो. मरायच्या आधी मनावरचं ओझं दूर करायचं होतं. तुला काय, सुलभाला काय, मी कधीच धड सांगू शकलो नाही काही. आधी परिस्थितीनी सांगू दिलं नाही, मग कोर्टाच्या खेपांमध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळीकडूनच परीक्षा चालू होती. होती म्हणजे काय, चालू आहेच. कदाचित ही कारणं वरवरची वाटतील तुम्हा दोघींना. आता तुमच्यापाशी मन मोकळं करायचं ठरवलं तेव्हा माझं मलाच जाणवलं. खरं कारण होतं, मी तुमच्या दोघींच्या नजरेतनं उतरलो तर नाही ना, ही शंका पोखरत होती मनात. त्यामुळे टाळत होतो मी तुम्हाला. पण आज डोळे उघडलेस तू तुझ्या वागण्यानं कांचन. इतकी वर्ष झगडतोय मी आणि आज तू हे काय करून बसलीस ग? केवळ माझ्या नावाला लागलेला काळिमा दूर व्हायला हवा म्हणून सारी धडपड चालू आहे माझी, आणि हे सगळं बघत असूनही तू मात्र तुझा पाय चिखलात घातलास. हेच शिकलीस यातून? बाबा, तुम्ही तेव्हा काय झालं ते सांगणार होतात. कांचन विलक्षण शांत स्वरात म्हणाली. तिच्या शांत स्वरानं अविनाशला भानावर आणलं. भंडारी, जाधव, मोरे या तिघांवर मी पूर्ण विश्वास ठेवला. जवळजवळ 2 वर्ष त्यांचं भ्रष्ट आचरण माझ्यापासून लपून राहिलं. जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी मलाच त्यात गोवलेलं होतं. दुधावरची मलई काढून घेत होते ते. ती मलई घाऊक बाजारात विकत होते. मुंबईला जे दूध जात होतं त्यात कृत्रिमरित्या स्निग्धांश निर्माण करण्याकरता जी पूड मिळते ती पूड ते वापरत होते. ते तिघही माझ्याबरोबर 7-8 वर्ष काम करत होते. एकदम चोख काम. त्यामुळे त्यांची मती फिरली हे मला कळलंच नाही. म्हणजे आता विचार केला ना की लक्षात येतं. त्यांनी हा प्रकार सुरू करण्याअगोदर मलाही यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. गावातल्या 5-6 वाण्यांना आणि आजूबाजूच्या गावात घाऊक दरात ते ही मलई विकत होते. सतत त्या वाण्यांच्या बाबतीत माझ्याशी बोलायचे ते. त्यांना तुम्हाला भेटायचंय असं सुचवायचे. हो, पण तेवढ्यावरनं असा नाही ना निष्कर्ष काढता येणार. तेव्हा नाहीच ना काढू शकलो. पण दूध नासणं या प्रकारानं धागे जोडायचा प्रयत्न करत राहिलो ना, मग त्यातून आलं माझ्या लक्षात. ज्या दिवशी हे दूध नासलं त्या दिवशी ती पूड जास्त प्रमाणात घातली गेली, त्यामुळे ते नासलं. नाहीतर आत्तापर्यंत बिनबोभाट चालू होतं ना, तसं चालू राहिलं असतं. तिघे येऊन प्रकरण निस्तरावं अशीच भाषा करत होते, त्यामुळे मला शंका आली. त्या क्षणी मी ठरवून टाकलं की आता काही झालं तरी मागे हटायचं नाही. मी जाणून बुजून काहीही केलेलं नव्हतं. प्रकरण मिटवणं म्हणजे न केलेल्या अपराधाची कबुली. का करायचं तसं? म्हणून हा लढा चालू आहे माझा. पदावनती झाली तरी निर्दोषत्व सिद्ध होईल आणि पेन्शन सुरू होईल एवढ्याच आशेवर आहे मी. पैशाची ओढाताण झाली आपली, त्यातून सुलभानं कसं निभावलं ते तिचं तिला माहिती. पण माझी मान कायम ताठ होती. तू इथेच शिकलीस, इथेच नोकरीला लागलीस. जेमतेम वर्ष झालंय तुला नोकरी लागून. ग्रामसेविकेचं काम जोखमीचं. ते तू व्यवस्थित निभावशील याची खात्री होती, आणि हे काय केलंस ग मुली तू, आणि का? बाबा, मला माफ करा. रागाच्या भरात मी तसं बोलले, कारण तुमची बाजू आम्हाला म्हणजे मला आणि आईला कधीच माहिती नव्हती. काय झालं होतं तेही आम्हाला वर्तमानपत्रातनं आणि हा विषय चघळणाऱ्यांकडनंच माहिती होतं. हे खरं नाहीये याची खात्री होती, पण मग खरं काय? इतके लोक बोलतायत, वर्तमानपत्र तेच सांगतायत. तुमचं पद गेलं आणि तरी तुम्ही कधीच स्पष्ट काय ते सांगितलं नाही. वाटायचं तुमचं अपराधी मन खात असणार तुम्हाला. नक्की यात तुमचाही हात आहे. पण मग वाटायचं की तसं असेल तर तुम्ही स्वतःहून कोर्टाची पायरी का चढाल?
उलटसुलट विचारांनी डोकं भणभणायचं. आईशीही कधी या विषयावर बोलणं झालं नाही. जेव्हा झालं तेव्हा तिने तुम्ही जे काही करताय ते बरोबर असणार असं म्हणत तुमची बाजू घेतली. पण तिनेही मोकळेपणानं नाही सांगितलं काही. घरातल्या घरात तिघं चुकवत राहिलो आपण एकमेकांना. अगं सगळं मान्य आहे, मला तरी कुठे काही धड माहिती होतं ग, पण यांच्यावर विश्वास होता. हे कशात गुंतणार नाहीत याची खात्री होती. सुलभा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आई असं असेल तर मग त्या दिवशी सोनारबाईंकडे आपण घरातले पैसे का नेऊन ठेवले? कधी? सुलभानं गोंधळून कांचनकडे बघितलं. खूप वर्ष झाली त्याला, पण तो प्रसंग माझ्या मनात रुतून बसलाय. आपण दोघीच होतो. मी तुला विचारायचा प्रयत्नही केला की बाबांनी खरंच केलं असेल का हे सगळं. कांचनच्या प्रश्नाचं अविनाशनी उत्तर दिलं. मी सांगितलं होतं. कासारनी धमकी दिली होती. मी त्याला भेटायला गेलो नाही, दारू पाजली नाही, त्याचा राग होता. म्हणाला वर्तमानपत्रात बातमी देतोच, लगेच घराची झडती घेतील, तयार रहा, असंही म्हणाला. स्वतःच्या कमाईचे पैसे होते ते, पण खरंच झडती गेली तर पुन्हा ते सिद्ध करायला लागणार होतं, म्हणून तुझ्या आईला मी सुचवलं. बँकेत जायला ती तयार नव्हती, मग सोनारबाई खात्रीच्या. हे काहीच सांगत नव्हते ग. कधीतरी वकील इथे यायचे, अविनाश आणि त्यांच्या बोलण्यातनं जे समजायचं तितकं. पण प्रत्येक वेळेला माझी खात्री होत गेली की ह्यांच्यावर खोटा ठपका ठेवला गेलाय, म्हणून मी शांत होते. म्हणजे ह्यांची चिडचिड झाली की वैतागायला व्हायचं नाही असं नाही, पण पुन्हा पुन्हा त्यांना विचारून त्यांची ढळलेली मनःशांती अधिक बिघडवून काय उपयोग असं वाटायचं ग मला. पण तू असं का वागलीस? बाबांवरचा राग, त्यांनी भ्रष्टाचार केलाय हे मनात होतं का तुझ्या? म्हणून आपणही तसं वागणं चूकच आहे ना. उलट जो त्रास झाला तो पाहून या वाटेला जायलाही नको असं वाटायला हवं ना ग. सुलभाच्या स्वरात काळजी राग दोन्ही होतं. नाही बाबा, मला माफ करा, मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. मी काही केलेलं नाही बाबा. मला उगाचच गुंतवण्याचा प्रयत्न चाललाय. खरं सांगू, आपल्या घरात ज्वलंत उदाहरण होतात तुम्ही. म्हणजे नक्की ठाऊक नसलं ना तरी तुम्ही असलं काहीही करणार नाही याची खात्री होती. पण त्याच वेळेला लक्षात आलं की प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं फार कठीण आहे, आणि प्रवाहाच्या गतीनं जायचं म्हटलं तर त्यात कधी बुडून जाऊ ते कळणार नाही. त्यामुळे याचा मध्य साधायचा तेच करत होते मी. पण मी त्या पैशांना हातही नाही लावलेला. ज्यांच्याकडून तो मिळाला त्यांची नावं आणि रकमेचे आकडे आहेत माझ्याकडे, तरी सुद्धा ही वेळ आली आहे. खरं सांगू, तेव्हाच मला तुमची स्वतःला लागलेला कलंक धुवून टाकण्यामागची धडपड तळमळ जाणवली बाबा. पण आज तडकाफडकी मला घरी पाठवलं, त्यामुळे आलेला राग, भीती, अस्वस्थता घेऊन मी घरी आले. तुम्हाला पाहिलं आणि आता माझी अवस्था तुमच्यासारखीच होणार या भीतीने बोलून गेले मी तसं. अगं पण ते काही बोलणं होतं का तुझं? यांच्यावर आरोपच केला होतास तू. मनात दबलं गेलं होतं आई, रुतलंच होतं खोलवर. बाबा निष्पाप नसतील तर? कितीही खात्री असली बाबांचे हात स्वच्छ आहेत, तरी इतक्या वर्षात आपण स्पष्ट काही बोललोच नव्हतो ना. एक शंका कुठेतरी मूळ धरून बसली असणारच ना आई, नाही म्हटलं तरी. ती शंका आली अशी बाहेर. पण त्यामुळेच आज इतक्या वर्षांनी बाबांची बाजू समजली, त्यांचं निरपराधित्व आतून आतून जाणवलं. बाबा माझं चुकलं, पण आता आपल्याला पुन्हा एक लढाई लढायची आहे. तुम्ही असाल ना या लढाईत माझ्याबरोबर? तू निरपराध असशील तर जीवाचं रान करीन मी माझ्या. अविनाश आपल्या लेकीकडे बघत कौतुकानं म्हणाले. तिघही पुन्हा पुन्हा तेच सांगत राहिले, आठवणी जागवत राहिले. मोकळी झालेली मनं एकमेकांना आश्वस्त करत राहिली बराच वेळ.
किती वेळ गेला याचं कोणालाही भान नव्हतं आणि दार वाजलं. खोलीत पसरलेला काळोख तिघांच्याही एकदम अंगावर आला. दिवे लावत सुलभा दाराच्या दिशेनं गेली. अविनाश आणि कांचन प्रकाशानं उजळून गेलेल्या खोलीतून बसल्या जागेवरून दाराकडे पाहत राहिले. अहो, तुमच्या नावाचा लखोटा आहे, सही लागेल तुमची, सुलभा दारातून म्हणाली. लखोटा? माझ्या नावाचा? अविनाशनं आश्चर्य वाटलं. ते लगबगीनं बाहेर गेले. सही करून त्यांनी लखोटा लगबगीनं उघडला आणि आनंदाश्रूंनी त्यांचे डोळे डबडबले. काय झालंय? दोघींच्या चेहऱ्यावरची काळजी बघून ते हसले. एक लढाई जिंकण्याच्या मार्गावर पाऊल टाकलं आपण. मी कोर्टात गेलो त्यावेळी संस्थेनंही अंतर्गत चौकशी चालू केली होती. ती देखील इतक्या वेळा झाली की सगळी आशा संपुष्टात आली होती. पण अखेर संस्थेने माझं पेन्शन सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे. कांचन आणि सुलभानं कागद त्यांच्या हातातून ओढला. किटाळ पूर्ण नष्ट झालं नसलं तरी कुठेतरी आशा निर्माण झाली होती. तिघेही त्या कागदावरचे शब्द पुन्हा पुन्हा वाचत राहिले. सुलभा देवापुढे साखर ठेवायला वळली. कांचननं बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. दुसरी लढाई सुद्धा जिंकू आपण, आणि आयुष्य नाही घालवावं लागणार त्यासाठी. मी कोर्टात जायच्या आधीच माझं निरपराधित्व सिद्ध करीन बाबा. कांचनच्या डोक्यावर हात फिरवत अविनाशही कदाचित पुन्हा लढाव्या लागणाऱ्या लढाईसाठी सज्ज झाले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा सुरुवात. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर जरूर शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. श्रोते हो, ऐकत राहूयात अशाच वेगवेगळ्या कथा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. धन्यवाद मित्रो.